आपल्याला त्यांना काय समजायचे, मी जे तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला समजेल की नाही. पहिले तुम्हाला तो रस्ता दाखवला, तो पुढे आला का त्याच्यामध्ये तुम्ही बरोबर चालणार, म्हणजे तुम्हाला ते कळेल नेमकी मला काय सांगायचे. मी ह्या पात्रामध्ये मी तुम्हाला नंदी बैल आला हे पात्र सादर करणार आहे. परंतु नंदी बैल काय येतो, नंदी बैल कशासाठी येतो हे तुम्हाला पहिले माहित असेल तर एकदा चालू झाल्यानंतर तुम्हाला कळेल नंदी बैल कशासाठी आला, कधी आला, किती वेळ आला आणि कोणासाठी आला हे तुम्हाला बोर्डामध्ये तुम्हाला कळेल. तर मग भगवंताने अवतार घेतले, चारही युगामध्ये 9 अवतार घेतले, 10वा अवतार आता घेणार आहेत. ते 9ही अवतारांचे चारही युगांमधले भगवंताचं पूर्ण कार्य मी एका 5-7 मिनिटाच्या आतमध्ये संपवणार आहे. तुम्हाला हे चालता कळेल, पण फक्त आता तुमचा विचार त्या तिकडे गेला, तुमच्या डोक्यात एक गाथ हा काय बोलतोय. महाराज हो हे आला नंदी बैल आला नंदी बैल आला. स्वर्ग पाताळहून नंदी आला आणि कैलासाहून नंदी आला. स्वर्ग मृत्यू आणि पाताळ अवघे रचले 3 ताळ आणि त्या 3ही ताळांचा गमन करणार हा नंद यशोदेचा बाळ. स्वर्ग मृत्यू आणि पाताळ, आपण आता मृत्यू लोकात आहे. नंदी कुठून आला, स्वर्गातून आला, पाताळातून आला आणि कैलासाहून आला. आणि पाताळ मृत्यू लोकात आहे ते. आला नंदी आला, स्वर्ग पाताळाहून नंदी आला आणि कैलासाहून नंदी आला. हो आला नंदी बैल आला नंदी बैल. अवतार घेतलाय, धर्मावर संकट आलं, धर्मावर अधर्माचा राज झाला, चोर लोक जास्त झाले. त्यावेळेस भगवंताला या सर्व दुष्टांचा नाश करण्यासाठी आपला 3रा डोळा ओढावा लागतो, या आपल्याला जन्म घ्यावा लागतो, है की नाही. यासाठी भगवंताने अवतार घेतला, है की नाही. कोणाची दैवाच्या वाड्यात कोणाच्या घरी नंदी येत असतो महाराज. पंढरपुरात का आला हे शेवटचं कथेत तुम्हाला सांगेल. आता हा भगवंत प्रत्येकाच्या घरी येत नाही. कोणाची दैवाच्या वाड्यात नंदी चालला सांगा वयामात आणि हे मेरे नावी कौतुके पाहतो. हे आला नंदी बैल आला नंदी बैल भाग्यवान आहे, जो भाग्यवंत आहे त्याच्या घरी नंदी आला. धर्मशाळा कोंबिकर बाबांची धर्मशाळा भाग्यवान आहे. ज्याच्या घरी नंदी गेला आणि त्याचं भाग्य उघडून गेला. ज्याच्या घरी भगवंत आला, आता हे तर चांगल्या कामासाठी आला, या भक्ताचं कल्याण करण्यासाठी, या तो भक्ताचा संहार करण्यासाठी. अनेक 4 युगे नवखंड 4 युगे झाली
अनेक चार युगे नवखंड खेळविले ब्रह्मांड वामन अवतार दावितो अवतार माहिती महाराज आपल्याला सतत त्रेता कलियुग सतत त्रेता द्वापर आणि कली चार युगामध्ये भगवंताने अवतार घेतला चार युगामध्ये भगवंताने नंदी शांत हो शांत हो थोडा आराम नंदीला थोडा आराम करूया चार युगामध्ये भगवंताने 8 अवतार घेतलेत आणि एक अवतार अभिमान 9 अवतार झाले आणि 10वा अवतार होता मत्स्य पूर्ण वराह वामन नरसिंह परशुराम रामकृष्ण आणि महावीर आणि लास्ट कल्की अवतार घेणार आहे की नाही अनेक चार युगे नवखंड खेळविले ब्रह्मांड मत्स्य पूर्ण वराह वामन अवतार दावितो नंदीबाई धन्यवाद कल्याण होणार आहे नोंद घ्या ज्याची ज्याच्या घरी आला त्याच्या घरी आला त्याचं कल्याण करून गेला हे मी नाही सांगत माझा भावा सांगत आला नंदीबाई तोच आहे फक्त नंदीवाला बदली झालाय नंदीबाई तोच आहे फक्त नंदीवाला बदली झालेला आहे ज्याच्या घरी गेला त्याचं कल्याण करून गेला आता मी सांगायचं हिरण्यकश्यपाच्या घरी भगवंताना मत्स्य कुर्मवरावरून वामन अवतार परशुराम जन्म अवतार घेतला कशासाठी तुम्हाला सांगायचं विष्णू भगवंताच्या दरवाजावर दोघे जण पहरेदार होते जय विजय या दोन्ही जय विजयांना अहंकार झाला होता आम्ही देवाचे सेवादार एवढा अहंकार झाला महामुनी आले महामुनीला बोलले तुम्ही थांबा बाहेर भगवंत कामात आहे महामुनींना राग आला महामुनींनी त्याला शाप दिला तुम्हाला पुढल्या 3 जन्मामध्ये तुम्हाला राक्षसाच्या घरी जन्म घ्यावा लागल आणि त्या कारणामुळे हिरण्यकश्यप रावण और कुंभकर्ण और शिशुपाल और दंडवत ये 3 वेळा त्यांना अवतार घेतला हिरण्यकश्यपाचे घरी महाभयंकर फुसफुस करी हिरण्यकश्यपाचे घरी महाभयंकर फुसफुस करी आणि शिंगे रोविली उरी त्या प्रल्हाद कारणे आणि या गणपतीसाठी नजर आहेत देशाची सेवा करणारी ज्यांच्या वडिलांचं जे धोरण होतं देशाची सेवा वारकऱ्यांची सेवा ज्यांच्यासाठी संतोष खोकणारे ज्यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि दुसरं बक्षीस आलेलं संदीपजी यांच्याकडून दुसरं बक्षीस आलेलं आणि भगवंताला पुन्हा मी सांगतो ज्याच्या घरी आला कल्याण करून गेला आणि हे काय मी खाणार आहे का हा तो नंदीबाईच खाणार आहे माझं काय है की नाही नंदीवाला तो बदली होणार आहे नंदीबाई आपलं तिकीट सगळ्यांचं बुक आहे या ठिकाणी बाबाची बारकाबाई शिंदे यांच्याकडून 100 रुपये मावशी हरिभक्तपरायण शरद महाराज कोल्हकर यांच्याकडून सुद्धा आपल्याला या ठिकाणी 100 रुपयाचं बक्षीस
मंदाताई गोरडे यांच्याकडून हे 100 रुपयाचे रामकृष्ण हरी बक्षीस आपल्याला आलेलं आहे. बघा कल्याण आहे कल्याण. हे तुम्हाला मी लिहून देतो. हा राव जो नंदीवाल्याचा जो मालक आहे थोड्या दिवसासाठी हे की नाही कल्याण याच्यात काही शंका नाही. पुढच्या भगवंताने आपलं तिकीट जर तोपर्यंत ठेवलं तर पुढच्या वेळेस आपण याच ठिकाणी याच वेळ बोलू आणि आपल्याला उत्तर विचारायचं. हे नंदीबाई नाना, नंदीबाई मोठी मोठी माणसं दिसते काय झाली. अरे खिचता पाहिजे सर्व सोय लागली काय तुला मागे घ्यायला घरी मला सांगितलं पहिला अवतार घेतला हिरण्यकश्यपू. त्याचा नाश करण्यासाठी भगवंताला नरसिंहाचा अवतार घ्यायला लागला. त्याच्यानंतर रावण कुंभकर्णाचे घरी कोणते रावण कुंभकर्णाचे घरा कोठे गेला नंदीचा फेरा. रावण कुंभकर्णाचे घरा रावण कुंभकर्णाचे घरा कोठे गेला नंदीचा फेरा आणि त्याचा केला चारा चुरा या शरणागत कारणे. विषम शरण गेला होता आणि शरणागत कारणाने त्यांना चारा चुरा करावा लागला. रावण कुंभकर्णाचे घरा कोठे गेला नंदीचा फेरा आणि त्याचा केला चारा चुरा या शरणागत कारणे. हे आनंदीबाई भगवंताचं काम झालं. रावण कुंभकर्णाचं त्याच्यानंतर पुन्हा शिशुपाल लग्नासाठी कृष्ण भगवंताला यावं लागलं. आता जास्त कहाणी वाढवायची नाही, काम संपवायचंय हे की नाही. तर अवतार करणारे तिच्यापुढे 24 अवतार झालेले आहे. आपण ह्या 9व्या अवतारात काम संपवणार आहोत. विश्रांती घ्यावया दिंडी रवाना. भगवंत जेव्हा भगवंताचं काम संपलंय जेव्हा भगवंत काम संपले तेव्हा भगवंत पंढरीत आलेले आहेत. पंढरीत पूर्ण आपलं नंदी घेऊन गणपती सर्व आलेले आहेत. पण जसे जसे त्यांनी भगवंताने काय केलं पांडुरंगाला भेटण्यासाठी फक्त एकटंच जाणार म्हणून नंदीला बाहेर बसवला. तुझं काम पुढे नाही. त्याच्यानंतर गणपतीचं मंदिर पण बाहेरच आहे. गणपतीला पण सांगितलं बाबा तू पण बाहेर बस, मला फक्त पांडुरंगाला गळभेट घ्यायची असते. हर आणि हरी जेव्हा एखादं भेटतात तेव्हा भगवंताच्या टोपी आहे ना ती टोपी नाहीये, ते शंकराचं शिवलिंग आहे. हर आणि हरी हे दोघं जण एका जागेवर बसले त्याला म्हणतात हर हरी आहे की नाही. ते शेवटी विश्रांती घ्यावया दिंडी रवाना त्याने निज सुख ही पुंडलिक जाना तयाची यावरी देखो निया भीमा तटी खेळत असे. आणि या वाळवंटामध्ये भगवंत काय करतात नंदीबाई सगळे खुल्या अंतराने खेळायसाठी. देवाला होती काशी पण तेव्हा होती पंढरी म्हणून भगवंतानं नाही कुठे वेळ भेटला तर पांडुरंगाच्या बुद्धायचे ठीक आहे. विश्रांती घ्यावया दिंडी रवाना त्याने निज सुख ही पुंडलिक जाना आणि तयाची आवडी देखून या भीमा तटी खेळत असे. अरे आला नंदीबाई आला, आला नंदीबाई आला.
कोणती पण एक गोष्ट कंटिन्यू चालली जा, जा, इंटरेस्ट पुढं कमी जा, होतो. जा ना पुढं जा. कहाणी वाढवायला होती पण आपल्याला जे भगवंतानं साधू संतांनी जे लिहून दिले त्याच्यापेक्षा मनाची कहाणी टाकणं. सकाळी माधुराव महाराजांनी सांगितलं गाठ्यातला आणि माठ्यातला माठ्यातला आपण कमी वापरायचं. ह्या जागेवर रस्त्याने बाहेर चालू शकतो पण ह्या गाडीवर उभं राहिल्यानंतर मात्रा कमी करायचा आणि गाथा जास्त वापरायचा. याच्यामुळं सुट्टी देतो. रामकृष्ण हरी. एक मिनिट. या ठिकाणी शोभाताई ढोंगे यांच्याकडून हे 101 रुपयाचं बक्षीस महाराज तुम्हाला आलेलं आहे. धन्यवाद ताई. यांचं घ्या. शांताराम जे खांडगे यांच्याकडूनही 100 रुपयाचं बक्षीस मेजर साहेब आपल्याला आलेलं आहे. सर्वच मी पुन्हा एकदा आता मला तो उद्या आपली भेट होईल नाही होईल मला माहित नाही. नाही होईल ना? प्रयत्न माझा आहे की प्रत्येक प्रयत्न माझा हा राहील की याच्या पुढे मी सुरुवातीपासून दिंडी अटेंड करणार आहे. परंतु त्यामध्ये त्याची कृपा त्या पांडुरंगाची की आपण काहीच नाही. त्याची नजर हटी या दुर्घटना घडली. त्याच्या नजर जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण पूर्ण प्रयत्न करणार आहे. मी माझ्या बाबांची आठवण फक्त या लोकांमधून विसरू नये. फक्त माझे बाबा माझ्या रूपानं का होईना माझ्या आवाजानं का होईना जे जिवंत आहेत माझ्यामध्ये तर आहेत अजून पण तुमच्या मनामध्ये आहेत म्हणून तुमचा आनंदवाला फोन करतो. फक्त माझ्या बाबांना तुमच्या मनात जागा म्हणून आहे माझ्या मध्ये राहावं म्हणून हे प्रयत्न चालू आहे. प्रयत्न करून याच्यापेक्षा अजून काय कमी कशी नेक्स्ट टाइमला. रामकृष्ण हरी. चला